तर आज आपण करणार आहोत कलेजी पेटा मसाला. तर त्याच्यासाठी मी इथं 2 कांदे आणि 2 टमाटे असे बारीक कट करून घेतलेत. तसंच आपला कलेजी आणि पेटा छानपैकी मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. तर आता आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी इथं कुकर गरम केला आहे. कुकरमध्ये 2 पळी तेल टाकून घेते आणि तेल गरम झालं की आपल्याला जो आपण बारीक कांदा कट करून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. कांदा ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी आपल्याला 2 मिनटं थोडासा त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला तो कांदा परतून घ्यायचा आहे. तर आता फक्त 2 मिनटं मी हा कांदा त्याचा थोडासा रंग चेंज होईपर्यंत परतून घेते. तर इथे बघू शकता कांदा आपला थोडासा चेंज झाला आहे. तर आता आपण लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो टाकला की टोमॅटोवरती लगेचच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर बारीक होतो, त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ टाकून मीठ टाकल्यानंतर कांदा टोमॅटो मीठ एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पण 2 मिनटासाठी मी छान ठेवून देते टोमॅटो असा बारीक होईपर्यंत. तर बघू शकतो छान असा आपला टोमॅटो आपण बारीक करून घेतला. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पेटा आणि कलेजी टाकून घ्यायची आहे. तर ह्याच्यामध्ये मी आपला पेटा आणि कलेजी टाकून घेते. तर ह्याच्यामध्ये मी हळद टाकायची विसरली आहे, म्हणून आता ह्याच्यामध्ये हळद टाकते आहे आणि हळद टाकून छानपैकी मिक्स करून आपल्याला ह्याला पाणी सुटेपर्यंत छान असं झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून घ्यायचं नाही आहे, फक्त वरच्यावरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही. त्या वाफेवरतीच आपल्याला ह्या कलेजी पेटाला छानपैकी पाणी सुटेपर्यंत शिजवून द्यायचं आहे. तर 5-10 मिनटानंतर ना तुम्ही बघू शकता छानपैकी आपल्या कलेजी पेटाला पाणी सुटलेलं आहे. बघू शकता सुंदर असं ह्याला पाणी सुटलंय आणि कलेजी पेटा पण छानपैकी परतून झालेला आहे. तर आता ह्याला परतून झाल्यानंतर आता आपण ह्याला कुकरचं झाकण लावून छानपैकी 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात. पण मला इथं पाणी थोडंसं कमी वाटते, पाणी काही जास्त सुटलेलं नाही आहे, म्हणून मी ह्याच्यामध्ये एक छोटा कप पाणी टाकून घेते. जर तुमच्या कलेजी पेटाला पाणी भरपूर असं सुटलं तर पाणी टाकायची गरज नाही आहे. तर इथं मला 1 कप पाणी गरज लागली म्हणून मी ते पाणी टाकून आता छानपैकी कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात. पेटा लवकर शिजत नाही, त्याच्यामुळं आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तर बघू शकतो 4 ते 5 शिट्ट्या माझ्या करून झालेल्या आहेत आणि कुकर पण छान असा थंड झाला आहे. तर आता आपण ते उघडून घेऊया. तर बघू शकता आपण मसाला थोडासुद्धा टाकलेला नाही आहे, तरी पण आपल्या कलेजी पेटाला रंग असा सुरेख आलेला आहे. जसं की आपण ह्याच्यामध्ये मसाला मिक्स केला आहे, पण मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकला नाही आहे, तरी रंग बघा किती छान असा आलेला आहे आणि आपला कलेजी पेटा पण छान असं शिजून झाला आहे. तर आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. त्याच्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल टाकून घेते. 3 ते 4 पळी मी ह्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. तर बघू शकता 3 ते 4 पळी तेल गरम केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. तर इथं मी अद्रक लसूण वाटून घेतलं होतं, तर 2 चमचे ह्याच्यामध्ये तेलात छान असे टाकून घेतलेत आणि ते टाकल्यानंतर चिमूटभर हळद टाकली आहे. तर आता आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे तेलामध्येच. तर आता हे मी मिक्स करून घेते. छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे.
तर आता हे छान परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे. जास्त मसाले टाकणार नाही आहे. फक्त 3 चमचे इथं कांदा मसाला घेतला आहे. 3 चमचे कांदा मसाला आणि 1 चमचा चिकन मसाला टाकला आहे. 1 किलो कलेजी पेटासाठी 3 चमचा कांदा मसाला आणि 1 चमचा चिकन मसाला टाकायचा. खूप छान असं होतं. तर आता ह्याच्यामध्येच मी कोथिंबीर पण टाकून घेते. कोथिंबीरचा फ्लेवर छान असा मसाल्यात उतरतो म्हणून तेलातच कोथिंबीर टाकायची. तर आता कलेजी पेटा आपला शिजलेला आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर आता बघू शकता मी 1 चमचा कांदा मसाला वरून परत टाकलेला आहे. मला कमी वाटल्यामुळे मी 1 चमचा वरून टाकला आहे आणि आपला कलेजी पेटा पण सगळा मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर आता छानपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान असं आता हे मी मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंफारच पाणी टाकायचं आहे. तर कुकरमध्ये मी जे शिजवून घेतलं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून आता तेच पाणी ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला फक्त एक 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला हे उकळून द्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले मस्तपैकी कलेजी पेटाला मिक्स होतील. त्याच्यामुळे आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी छान असं उकळून घ्यायचं आहे. तर आता हे छानपैकी 5 ते 10 मिनिटासाठी मी झाकून ठेवते. तर बघू शकता 5 ते 10 मिनिटानंतर छान असा आपला कलेजी पेटा तयार झालेला आहे. तर छान असं शिजलेला आहे. तर बघू शकता मस्तपैकी चविष्ट असा आपला कलेजी पेटा छान तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बघू शकता किती छान असा आपला कलेजी पेटा तयार झालेला आहे.